मी ॲडव्होकेट गायत्री दामनस्कर. आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005बद्दल माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण विविध कारणं बघितली की ज्याच्या अंतर्गत आपण केस दाखल करू शकतो. तर याच्यामधील अजून एक कारण आहे की इकॉनॉमिक ॲब्यूज, म्हणजे याच्यामध्ये जे डॉवरी वगैरेचे प्रकार मागितले जातात तर ते इकॉनॉमिक ॲब्यूज खाली येतात. तर इकॉनॉमिक डोमेस्टिक ॲब्यूज अकॉर्डिंग टू द डोमेस्टिक ॲक्ट refers to any harassment by way of unlawful dowry demands the woman or her relatives. तर याचं आपण मराठीमध्ये भाषांतर कसं आहे ते आपण बघून घेऊ. तर महिलांवरती होणाऱ्या आर्थिक अत्याचारामध्ये कोणत्याही स्वरूपात हुंडा मागणं, महिलेच्या किंवा तिच्या मुलांचं पालन पोषणासाठी पैसे न देणं, महिला किंवा तिची मुलं यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधं इत्यादी प्राथमिक सुविधा न पुरवणं, स्त्रीची नोकरी करण्यास मज्जाव करणं, स्त्रीला नोकरी करण्यास विरोध करणं, नोकरीवर जाण्यापासून किंवा जाण्याकरता अडथळा निर्माण करणं, नोकरी स्वीकारण्यास संमती न देणं, तिच्या पगारातून किंवा रोजगारातून आलेले पैसे धमकावून काढून घेणं, महिलेला तिचा पगार किंवा रोजगारामधून मिळालेला पैसा वापरण्याची परवानगी न देणं, स्त्रीला राहत असलेल्या घरातून हाकलून देणं, घराचा कोणताही भाग वापरण्यास किंवा घरात येण्या जाण्यासला अडथळा निर्माण करणं, घरातील नेहमीचे कपडे वस्तू वापरण्यापासून रोखणे, तसे भाड्याच्या घराचे भाडं न देणं, या सगळ्या बाबींचा समावेश हा आर्थिक अत्याचारामध्ये येतो. इकॉनॉमिक अब्यूज हा प्रकार ह्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये अशा प्रकारे येतो. आणि या अंतर्गत तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही महिला न्यायालयामध्ये याच्याविरुद्ध तक्रार करू शकते. अशा प्रकारे आपण अजून एक कारण जे डोमेस्टिक व्हायलन्ससाठी गृहीत धरलं जातं त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तर चला अजून काही माहिती घेऊन पुढील भागात भेटू. तोपर्यंत नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि मी घेते. धन्यवाद.